ओम श्री परमात्मने नमः. गीतेचा अध्याय 6 हा आत्मसंयम योग किंवा ध्यानयोग असा आहे. ध्यान कोणाचे करावे आणि का करावे याचे विवेचन या अध्यायात आहे. पहिला अध्याय विषादयोग, दुसरा सांख्ययोग, तिसऱ्यात कर्मयोगाचे विवेचन आहे. जो चेतन आहे त्याला कर्म अनिवार्य आहे, पण हे कर्म भगवत अर्पण बुद्धीने केले तर त्याला कर्माचे बंधन येत नाही. यासाठी ज्ञान आवश्यक आहे. चौथ्या अध्यायात आणि 5व्या अध्यायात भगवंत सांगतात की माझ्यामुळे ज्ञान प्राप्त होणार आहे. जेव्हा जेव्हा धर्मावर अधर्माचा पगडा होईल तेव्हा तेव्हा मी ज्ञान देण्यासाठी येतो. अर्जुनाच्या मनात प्रश्न निर्माण झाला की 3ऱ्या अध्यायात कर्मश्रेष्ठ म्हणून सांगितले, 4थ्यात 5व्यात ज्ञानश्रेष्ठ म्हणून सांगितले, मग कोणत्या मार्गाने जावे? भगवंत सांगतात कर्म, ज्ञान, भक्ती यांचा त्रिवेणी संगम असला पाहिजे. ज्ञानयोगासाठी कर्म आवश्यक आहे. यासाठी कर्मफल सोडावे आणि यासाठी आम्ही स्वतंत्र नाहीत. भगवंताच्या प्रेरणेने आमच्या हातून कर्म घडत असते. इंद्रिय निग्रह यासाठी आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीत देव आहे असे पाहिले पाहिजे. आता प्रश्न येतो, ध्यान कोणाचे करावे? श्रीकृष्ण कोणाचेही नाव घेत नाहीत. ते सांगतात माझे ध्यान करा, कारण इतर देवतासुद्धा माझ्या आज्ञेशिवाय कार्य करत नाहीत. मी सर्वांचा नियमन करता आहे. माझ्यावर प्रेम का केले पाहिजे? कारण प्रत्येक वेळी मी स्वतंत्र रूपाने तुमच्याबरोबर राहून तुमचा सुहृद होऊन राहतो. सुहृद आणि मित्र यांच्यामध्ये फरक आहे. मित्र मदत करतो, संकटात पाठीशी उभा राहतो, पण तो आमच्याकडून काही अपेक्षाही करतो. परंतु सुहृद मात्र काहीही अपेक्षा न ठेवता तुम्हाला मदत करतो, तुमच्या पाठीशी उभा राहतो. मी सुहृद होऊन तुमच्या मागे उभा राहतो. माझी अनन्य भक्ती करतो, त्याचा योगक्षेम मी चालवतो. अनन्य म्हणजे दुसरे कोणीही ही गती देऊ शकणार नाही. देवसमर्पणाशिवाय दुसरी भावना आपल्याला तारणार नाही. माझ्या एवढे स्वतंत्र कोणी नाही, म्हणून माझेच ध्यान करा असे भगवंत सांगतात. भोक्तारम यज्ञतपसाम सर्वलोकमहेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. या अध्यायाचे नाव आत्मसंयम योग आहे. आत्म म्हणजे मन, त्याला आपल्या अधीन ठेवणे हे महत्त्वाचे आहे. ज्ञानयोग आणि कर्मयोग हे एकत्रित साधन आहे. संन्यासी कोण आणि योगी कोण याविषयी भगवंत पुढे सांगतात. कर्म करीत असताना कर्मफलाची अपेक्षा न ठेवता जो वर्णाश्रम उचित कर्मे करतो तोच खरा संन्यासी आणि तोच योगी होय. कामक्रोध सोडणे म्हणजे संन्यास होय. संसारात राहून संन्यस्त जीवन जगता आले पाहिजे आणि असे केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. संन्यास आणि योग एकच आहेत. एकदा ज्ञान प्राप्त झाले की मग कर्म करण्याची गरज आहे का? म्हणजेच ज्ञानोत्तर कर्माची गरज आहे का? या प्रश्नाला श्रीकृष्णाचे उत्तर असे आहे. ते म्हणतात तुमचे उद्दिष्ट भगवत प्राप्ती असला पाहिजे. जीवाला अपरोक्ष ज्ञान झाले की कर्म कशाला पाहिजे? सिद्धी प्राप्त केल्यानंतर कर्म सोडणे योग्य नाही. कर्तव्य कर्म हे पुढे जाण्याचे साधन आहे. ज्ञानप्राप्तीनंतर मुक्तीसाठी कर्म आवश्यक आहे. आरुरुक्षोर मुनेर योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमक कारणमुच्यते. फलाशारहित कर्म त्याला पुढे घेऊन जाते. ज्ञानप्राप्ती झाल्यावर आनंद प्राप्ती करून घ्यावी. योगारूढ म्हणजे ज्याने ज्ञान प्राप्त केले आहे असा त्यालासुद्धा कर्म आवश्यक आहे. शमक कारणमुच्यते म्हणजे शम म्हणजे देवावर विशेष प्रेम करून आनंद मिळविणे आणि मोक्षमार्गाला जाणे. योगारूढ व्यक्ती कोणती? तिला कसे जाणावे? अपरोक्ष ज्ञानी कोणाला म्हणावे? यावर भगवंत सांगतात यदा हि नेंद्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. जो इंद्रिय सुख देणाऱ्या कोणत्याही कर्मात रमत नाही, कोणत्याही सकाम कर्मात आसक्त होत नाही, म्हणजेच एखादी इच्छा मनात धरून कर्म करत नाही, तर कर्म करताना कुठल्याही फळाची इच्छा मनात नसते, त्याला योगारूढ म्हणावे. सर्व संकल्पाचा त्याग करतो म्हणजे एखादी गोष्ट मिळविण्यासाठी प्रयत्न करत नाही. करता करविता भगवंत आहे, मी निमित्त मात्र आहे ही भावना ठेवून तो कर्म करतो. देवप्राप्तीचा संकल्पसुद्धा तो करत नाही. देवा तुला आनंद वाटावा म्हणून मी हे काम करतो,
कारण तू आनंदी झालास तर मला आनंद होतो, ही भावना त्याच्या मनात असते. अगदी देवप्राप्तीची इच्छासुद्धा तो मनात धरत नाही, कारण आपण संकल्प करूनही त्याची इच्छा नसेल तर तो संकल्प पूर्ण होत नाही. देवप्राप्तीचा संकल्प देवच पूर्ण करतो. त्याच्या मनात आले तरच तो आपल्याला दर्शन देतो. म्हणून अपरोक्ष ज्ञानी फक्त कर्तव्य कर्म करतो. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी काय केले पाहिजे? यासाठी फक्त आपल्या मनाला अधीन ठेवले पाहिजे. उद्धरेत आत्मनात्मानं नात्मानमवसादेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. इथे आत्मा म्हणजे मन, म्हणून आपल्या मनाने आपला उद्धार करून घ्यावा. मनच आपला मित्र आहे आणि शत्रूही आहे. इंद्रिय आणि विषय यांच्या साह्याने सुख दुःख अनुभवणारे साधन म्हणजे मन. मन सर्व अनुभव स्वीकार करतो आणि जीवाला आनंद किंवा दुःख देतो. या मनावर बुद्धीने ताबा ठेवता येतो. मन वेगळे, बुद्धी वेगळी. रस्त्याने जाताना लाल दिवा लागला ही गोष्ट मन स्वीकारते, पण आता गाडी थांबव ही गोष्ट बुद्धी सांगते. एखादी गोष्ट योग्य की अयोग्य हे मन सांगत नाही. मन फक्त प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करते, पण बुद्धीच्या साह्याने या मनावर नियंत्रण मिळवता येते. सर्व गोष्टी स्वीकारणारे ते मन आणि योग्य तेच स्वीकारणारी ती बुद्धी असते. मन निग्रही असेल तर ते आपला बंधू होते. मनावर जर बुद्धीचे नियंत्रण असेल तरच ते योग्य गोष्टी स्वीकारते. अर्जुनाच्या मनात प्रश्न निर्माण होतो, अशी व्यक्ती ओळखायची कशी? तिची लक्षणे कोणती? जितात्मना प्रशांतस्य परमात्मा समाहितः. मन आणि बुद्धी त्याच्या स्वाधीन असते, त्यामुळे तो शांत असतो. त्याचे मन कधी विषयासक्त होत नाही आणि अशात माणसाच्या हृदयात परमात्म्याचा वास असतो. जेव्हा इंद्रिय विषयांच्या संपर्कात येतात तेव्हा बुद्धी काम करत नाही. एखादी वस्तू आवडली हा मनाचा विचार, पण आज नको नंतर घेऊ हा बुद्धीचा विचार होय. पण जो जितात्मना असतो म्हणजे मन ज्याच्या ताब्यात असते तो भावनेच्या आहारी जात नाही. सारासार विचार करून योग्य तोच निर्णय घेतो. खरे तर जीवनात परमात्मा प्राप्ती हे साध्य असावे आणि संसार, बायको, मुले ही साधने असावीत. संसार हा परमात्मा प्राप्तीचे साधन म्हणून स्वीकारले पाहिजे, तरच मनःशांती मिळते. आपण मात्र नेमके उलटे करतो. ज्याने इंद्रिये जिंकली आहेत तो मान अपमानाचा विचार करीत नाही. शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. तोच योगारूढ, तोच योगी होय. समोरचा कसा वागतो हे न पाहता सर्वांशी समानतेने वागतो. सुहृद, मित्र, उदासीन, शत्रू सर्वांवर सारखेच प्रेम करतो. त्यांच्याकडून परत उपकाराची अपेक्षा करीत नाही. तोच ज्ञानी होय. ज्ञानी कोणाला म्हणावे तर मिळविलेले ज्ञान प्रत्यक्ष आचरणात आणतो तो खरा ज्ञानी होय. विद्वान आणि ज्ञानी यात फरक आहे. विद्वान हा ज्ञानी असेलच असे सांगता येत नाही. विद्वान म्हणजे ज्याला सर्व प्रकारचे ज्ञान आहे, परंतु ते त्याच्या आचरणात येत नाही. आणि ज्ञानी म्हणजे त्याला मिळालेले ज्ञान तो प्रत्यक्ष आचरणात आणतो. जसे एखाद्याने अपमान केला, द्वेष केला तर कदाचित विद्वान त्याचा अपमान करेल, द्वेष करेल. म्हणजे त्याने जे ज्ञान मिळविले होते की सर्वांशी समानतेने वागावे, ते हा कृतीत आणत नाही, पण ज्ञानी मात्र ते कृतीत आणतो. अशी अवस्था प्राप्त होण्यासाठी काय केले पाहिजे? योगी युंजित सततम आत्मानं रहस्य स्थिता एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह. एकाकी म्हणजे कुठल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढळून न देणे. समूहात राहूनही अलिप्त राहणे म्हणजे एकाकी. योगी अशा प्रकारे राहतो. प्रपंचात सुख येवो किंवा दुःख तो विचलित होत नाही. तो निराशी असतो. त्याच्या मनात कुठलीच कामना नसते. जे मिळाले त्यात तो समाधानी असतो आणि जे मिळाले त्यात समाधानी राहिले तर योग्यतेपेक्षा जास्त मिळते. तो अपरिग्रही असतो. दुसऱ्याच्या अधिकारातील वस्तू न घेणे म्हणजे अपरिग्रह. स्वतः कष्ट करून मिळवलेली वस्तू समाधान मिळवून देते आणि परिश्रमाशिवाय मिळालेली वस्तू ही विनाशाकडे नेते. यालाच परान्न न घेणे असे म्हणतात. असा माणूस योगी असतो. दक्षिणा घेणे सोपे, पण ते घेताना देणाऱ्याचे पाप त्याच्याबरोबर येते. तो धन कशा प्रकारे कमवतो ते पाप किंवा पुण्य घेणाऱ्याला येते. देणाऱ्याला पुण्य लागते. यासाठी शास्त्रात उपाय सांगितला आहे. दान दक्षिणा घेणाऱ्या ब्राह्मणाने
रोज 1000 गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे. म्हणजे याचे पुण्य 1000 पट वाढते. दान घेतल्याचे पाप 1 पट असते. दान घेणारा हा शास्त्राध्ययन वेदाध्ययन करणारा असेल तर पाप येत नाही व हाच अपरिग्रह होय. असे जीवन जगणारी व्यक्ती योगी होय. ईशावास्योपनिषदात सांगितले आहे, परमात्म्याने जेवढे दिले तेवढेच स्वीकारावे. विनाकारण हव्यासापोटी वाईट मार्गाचा अवलंब करू नये. तेन त्यक्तेन भुंजितः. दुसऱ्याच्या वस्तू पाप आणतात. योगी ध्यान करत असताना काही शारीरिक नियमही पाळणे आवश्यक असते. ध्यानासाठी कुठे बसावे हे सांगताना भगवान सांगतात, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः. ज्ञानसाधना करणाऱ्या योगाने शुद्ध व स्वच्छ जागी बसावे. आसन घालावे. हे आसन कुश, कृष्णाजीन किंवा वस्त्र यांचे असावे. त्यावर बसून मन एकाग्र करावे. दृष्टी नासिकाग्रावर ठेवून आजूबाजूला न पाहता मनात भगवंताचे ध्यान करावे. आहार योग्य प्रमाणात घ्यावा आणि ध्यान करावे. थोडक्यात आहार सात्विक असावा, विचारही सात्विक असावेत आणि भगवंताचे चिंतन करावे. म्हणजे संसार दुःखापासून मुक्त होता येते. अशा प्रकारे आचरण करणारा कितीही मोठी संकटे आली तरी डगमगत नाही आणि यालाच समाधी योग असे म्हणतात. मनात कुठलाही संकल्प न करता कर्म करावे. मन स्थिर ठेवावे. मन वारंवार विषयांकडे धाव घेत असले तरी प्रयत्नपूर्वक त्याला खेचून आणावे आणि भगवंताप्रती लावावे. त्यातूनच श्रेष्ठ प्रकारच्या सुखाची प्राप्ती होते. हळूहळू प्रगती करावी आणि मग भगवंत अनुग्रह करतो. ही स्थिती प्राप्त झालेला योगी मनाने शांत असतो. तो सर्व प्राण्यात असलेल्या भगवंताला समदृष्टीने पाहतो. म्हणजे सर्व जीव एकसमान आहेत असा त्याचा अर्थ नसून प्रत्येक जीवात असणारा परमात्मा समान आहे. योगी साधक त्या जीवातील परमात्म्याला पाहत असतो आणि भगवंत सांगतात, अशा ज्ञानी माणसाला मी कधीच अंतर देत नाही. असा योगी स्वतःला झालेले सुख दुःखाला भरून इतरांची सुखदुःखाची भावना जाणून घेतो. जसे एखाद्याचा अपमान करताना मी या प्रसंगी त्याच्या जागी असतो तर मला काय वाटले असते असा तो विचार करतो आणि दुसऱ्याचे दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. अर्जुन भगवंताला विचारतात, मन हे अत्यंत चंचल आहे, त्यामुळे तुम्ही सांगितलेला योग कसा प्राप्त करावा? चंचलम ही मन कृष्ण प्रमाति बलवत दृढम. अर्जुनाची शंका आहे, मन चंचल आहे आणि त्याला विषयांची ओढ आहे. वाईट विषयाकडे ते चटकन आकृष्ट होते, पण चांगल्या गोष्टींचा ते लवकर स्वीकार करत नाही. म्हणून मनावर ताबा मिळविणे कठीण आहे. यावर भगवंत सांगतात, मन चंचल आहे हे खरेच आहे. असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. या चंचल मनाला अभ्यासाने ताब्यात ठेवावे. मन तेव्हाच ताब्यात येते जेव्हा आपल्या मागण्या कमी होतात. विषयांवरील आसक्ती प्रयत्नपूर्वक कमी केली तरच मन स्वाधीन होईल, अन्यथा नाही. मनाने एखाद्या गोष्टीची मागणी केली तरी बुद्धीने विचार करून त्या गोष्टीची आवश्यकता खरेच आहे का असा विचार करूनच मनाची इच्छा पूर्ण केली तर ते ताब्यात येऊ शकते. नकार ऐकण्याची मनाला सवय लावली पाहिजे. अर्जुनाच्या मनात पुन्हा शंका निर्माण होते की हे भगवंता, श्रद्धा आहे म्हणून नामस्मरण ध्यान करतो, पण मन ताब्यात नाही, त्यामुळे ते काम पूर्ण होत नाही. किंवा ध्यान मार्गावरून काही काळ चालत जाऊन नंतर भ्रष्ट झालेली व्यक्ती यांना कोणते फळ मिळते? जे कर्म केले त्याचे फळ मिळते की सर्व व्यर्थ जाते? भगवंत सांगतात, चांगले काम करणाऱ्याला कधीच दुर्गती प्राप्त होत नाही. योग मार्गातून भ्रष्ट झालेला माणूस काही काळ साधना करून अर्धवट सोडून दिलेल्या माणसाची साधना वाया जात नाही. तो मुक्त झाला नाही तरी काही काळ स्वर्गादी सुख भोगून पुन्हा अत्यंत शुद्ध, पवित्र आणि श्रीमंतांच्या घरी जन्म घेतो. शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टो विजायते. आणि पुढे त्याची साधना चालू होते. मागच्या जन्मात ज्या टप्प्यावर त्याने साधना सोडली असते त्याच्या पुढे या जन्मी साधना सुरू होते. किंवा तो पंडित आणि योगीजनांच्या कुलात जन्म घेतो. अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. आणि मागच्या जन्मात अर्धवट राहिलेले कार्य पूर्ण करून तो या जन्मी अपरोक्ष ज्ञानी होतो. पूर्वजन्मात केलेल्या साधनेमुळे त्याला पुढचा जन्म चांगला मिळतो आणि या जन्मी तो सहजपणाने ध्यानमार्गाने चालू लागतो.
केवळ ध्यानयोग काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा करणारासुद्धा एकाच जन्मात मोक्ष प्राप्त करत नाही, तर प्रत्येक जन्माने क्रमाने पुढच्या पायरीवर जातो आणि हळूहळू मुक्त होतो. अनेक जन्माच्या साधनेने तो अपरोक्ष ज्ञानी होतो. शेवटी भगवंत सांगतात, ज्ञानयोग करणारा कर्मयोगापेक्षा श्रेष्ठ असतो. ज्ञानयोगापेक्षा ध्यानयोगी श्रेष्ठ असतो. या सर्वांमध्ये जो दृढ विश्वासाने भगवंतात मन ठेवून त्याचे भजन पूजन करतो तो योगीपेक्षाही श्रेष्ठ आहे. 3ऱ्या अध्यायात भगवंताने कर्मयोग सांगितला. 4थ्या अध्यायात कर्मब्रह्मार्पण योग श्रेष्ठ सांगितला. 5व्या अध्यायात कर्मसन्यास योग श्रेष्ठ म्हणून सांगितला. तर 6व्यात ज्ञानयोग आणि आत्मसंयम श्रेष्ठ म्हणून सांगून पुढे भक्तियोग सर्वश्रेष्ठ आहे असे सांगतात. या पुढे जाण्याच्या एक पायऱ्या आहेत. सर्वच योग श्रेष्ठ आहेत, पण क्रमाने एक योगाचा अभ्यास करत गेल्यास अंतिम मोक्षमार्गाला जाता येते हेच यात सांगितले आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.